होते हो. निशिदिनीमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत. आज निशिदिनीमध्ये सहज मुक्ती म्हणजे काय याचा आपण बोध घेणार आहोत. शीर्षक आहे सहज मुक्ती. संस्कृत सुभाषित आहे, जाग्रत्येव सुषुप्तस्थ गुरुकर्मणि राघव अंतः सर्व परित्यागी बहिः कुरु यथागतम. जाग्रत्येव सुषुप्तस्थः कुरु कर्मणि राघव. जाग्रत्येव सुषुप्तस्थः कुरु कर्मणि राघव अंतः सर्व परित्यागी बहिः कुरु यथागतम. याचा मराठी अर्थ आहे, झोपेत असल्याप्रमाणे जागेपणी कर्मे करी रामा. आतून सर्व परित्याग करी परी प्राप्त व्यवहार करण्यास न चुके रामा. हे राघवा, तुझ्या प्राप्त जीवनात तुला जी जी व्यावहारिक कर्मे आचरणे आवश्यक आहे ती तू सर्व बिनचूकपणे पार पाडावीस. मात्र ही कर्मे आचरताना जणू काही तू झोपेतच आहेस अशा प्रकारे आणि अंतरंगातून सर्व परित्याग करून ती पार पडतील याची दक्षता घे. याचा स्पष्टार्थ असा आहे की प्रत्येक माणसाने दैववशात प्राप्त कर्मे विना तक्रार पार पाडलीच पाहिजेत. जशी एखादा नट रंगमंचावर त्याला दिलेली भूमिका पार पाडतो, मात्र ती भूमिका त्यावेळी करून तो अन्यथा मुक्त असतो, तद्वत सर्व कर्मे जागेपणी सराईतपणे पार पाडताना सुद्धा माणसाने झोपेत असल्याप्रमाणे म्हणजे कोणत्याच कर्माशी लिप्त न होता मी करतो केले याप्रमाणे अहंकार संबंधित न राहता पूर्ण परित्याग साधून असावे. सारांश कर्मलिप्त न होता प्राप्त कर्मे जागृतीत असतानाही जणू काही झोपेत असल्याप्रमाणे सहजावस्था सहज क्रियावत पार पाडली जावीत. कर्मे पार पाडली जावीत, मात्र ती करता व्हावे नव्हे तर प्राप्त जीवनातील कर्तव्य व्हावे. अगदी सहजासहजी लिलया जणू काही झोपेत असल्याप्रमाणे आणि तीही जीवदशा म्हणून नव्हे मी माझे या पद्धतीने हम व्हावे. कर्मे पार पाडली जावीत, मात्र ती करता व्हावे नव्हे तर प्राप्त जीवनातील कर्तव्य व्हावे. अगदी सहजासहजी जणू काही झोपेत असल्याप्रमाणे आणि तीही जीवदशा म्हणून नव्हे मी माझे या पद्धतीने अहम दशा किंवा अहम भावे. अशी कर्मे पार पाडली तर जीवदशा सहज भावे भोगून सहज मुक्तीचा धनी बनतो. अशा प्रकारे कर्मे पार पाडली गेली तर जीवदशा सहज भावे भोगून सहज मुक्तीचा धनी बनतो. या संदर्भात आत्मबोध म्हणजेच कर्मबंधनातून मुक्ती, आत्मबोध म्हणजेच कर्मबंधनातून मुक्ती या अष्टावक्र संहिता जगावेगळे प्रकरण 13 मधील सूत्र 3 काय सांगते ते नीट आकलन करा. ते सूत्र 3 असं आहे, कृतम किमपि नैव स्यादिति संचित्य तत्वतः यदा यत् कर्तु मायाति तत्कृत्वासे यथा सुखम. कृतम किमपि नैव स्यादिति संचित्य तत्वतः यदा यत् कर्तु मायाति तत्कृत्वासे यथा सुखम. कृतम किमपि नैव स्यादिति संचित्य तत्वतः यदा यत् कर्तु मायाति तत्कृत्वासे यथा सुखम. म्हणजे कर्मलिप्त नसे आत्मा जाणूनी मे सदा सुखी. कर्म संभव सहज योगे सहज साधे न लिप्त मी. कर्मलिप्त नसे आत्मा जाणूनी मी सदा सुखी. कर्म संभव सहज योगे सहज साधे न लिप्त मी. सहज कर्मे, संस्कार प्रणित कर्मे, बुद्धिजन्य मी करता या भावाने होणारी संकल्पित कर्मे आणि यादृच्छिक कर्मे असे कर्मांचे 4 ढोबळ प्रकार आहेत. श्वासोच्छ्वास, तहान भूक भागवण्यासाठी होणारी अत्यंत मर्यादित हालचाल किंवा प्रयत्न, झोप, विश्रांती, थोडेफार अति आवश्यक बोलणे ही सहज कर्मे आहेत. पिढ्यानपिढ्या चालत आलेली 16 संस्कारादी पारंपरिक कर्मे ही संस्कारोद्भव कर्मे आहेत. मी करता या भावाने घडणारी कर्मे जसे हिंदू एकता किंवा संघटना यासाठीचे प्रयत्न, गणेशोत्सव,
शिवजयंत्युत्सव वगैरे हेतुलक्षी कर्मे ही बुद्धिजन्म कर्मे होत. खेरीज या सृष्टी चक्रात मानवी आकलनाच्या पलीकडची म्हणावीत अशी कर्मे घडत असतात. घात, अपघात, भूकंप, वादळ, पूर, अनेक चमत्कृतीपूर्ण घटना ही सुद्धा कर्मेच आहेत. मात्र यांचा करता अज्ञात असल्याने ती यादृच्छिक सत्रात मोडतात. सहज आणि यादृच्छिक कर्मे ही मूलतः हेतुरहित किंवा मागणी पुरवठा या तत्वाधारे जन्मलेली मात्र सहज व अचानक घडत असतात. असे असल्याने त्यांच्यात एक तऱ्हेचे साधर्म्य आहे. मात्र सहज कर्माची सहजता तुलनेने ओळखता येते, कारण ती थोडीफार बुद्धिगम्य असतात. मात्र यादृच्छिक कर्मे बुद्धिजन्य नसतात. ती बुद्धीच्या आवाक्यात येऊ शकत नाहीत, कारण अचानकता, आकस्मिकता हा त्यांचा अंतरंग भाव असतो. त्यांच्या सहजतेला बुद्धी तर्काधारे जाणणे कठीण असते. म्हणून त्यांना यादृच्छिक कर्मे म्हणजे करता न समजणारी किंवा वेगळ्या अर्थाने ईश्वरी कर्मे म्हणावी. यादृच्छिक कर्मांचा आवाका मोठा असतो. त्यांची पार्श्वभूमी अतिविस्तृत असते. पारंपरिक संस्कारिक कर्मे त्यांच्या खरे खोटेपणाची तपासणी, चिकित्सा, विचक्षणा न करता आंधळेपणे स्वीकारली जातात. वास्तवात हीच कर्मे मोक्षाला अडथळा असतात. बौद्धिक कर्मे ही मात्र बुद्धिमान माणूस मी करता या अहंभावाने ठरवून करीत असतो. त्यामध्ये समाजाला दिशा दिग्दर्शन, समाज परिवर्तन, नवरचना, संक्रमण असे हेतू असतात. अशा कर्मात मी फार बलिष्ठ असतो. ही कर्मे मोक्षाला सर्वाधिक अडथळा असतात. अशा तऱ्हेने सहज कर्मे, संस्कार प्रणित कर्मे, बुद्धिजन्य कर्मे आणि यादृच्छिक कर्मे असे 4 कर्माचे ढोबळ प्रकार आहेत. सहज कर्मे म्हणजे श्वासोश्वासासारखी, जी शरीराच्या हालचालीसारखी जी कर्मे असतात ती सहज म्हणजे जन्माला येता येता आपल्यावर आणलेली असतात. संस्कार प्रणित कर्मे म्हणजे संस्कृती आणि रीती परंपरा यावर आधारलेली, ज्याला आपण कल्चरल ऍक्टिव्हिटीज म्हणतो, ती संस्कार प्रणित कर्मे. बुद्धिजन्य कर्मे म्हणजे ज्ञानी माणूस आपल्या समोर एक सामाजिक हेतू ठेवतो, एक चांगल्या कार्याचा हेतू ठेवतो आणि ती जी कर्मे तो करतो ती अर्थातच बुद्धिजन्य कर्मे असतात. यादृच्छिक कर्मे जशी सहज कर्मे ही सुद्धा सहज आहेत म्हणजे यादृच्छिक आहेत, अर्थात ती जन्मजात आहेत. परंतु सहज कर्मे आणि यादृच्छिक कर्मे यामध्ये फरक आहे. सहज कर्मे आणि यादृच्छिक कर्मे यांचा करता जरी माहीत नसला, कारण सहज कर्मे ही माणसाने किंवा जीवाने आपल्यावर येताना आणलेली असतात. त्यांचा करता जरी अज्ञात असला तरी तिथे अज्ञात करता असतो आणि यादृच्छिक कर्मामध्ये सुद्धा अज्ञात करता असतो. परंतु सहज कर्मे ही जीव आणि जीवदशा या संबंधी जन्माला आल्या आल्या जी सहज हालचाल होते त्यांना सहज कर्मे म्हणतात. आणि यादृच्छिक कर्मे याचा सुद्धा करता बुद्धिगम्य नसतो, बुद्धीच्या आकलनात येत नाही, परंतु ती अचानक आलेली मोठ्या स्वरूपाची महापूर, भूकंप यासारखी जी कर्मे असतात ती यादृच्छिक कर्मे असतात. त्यांना आपण म्हणतो दैवाच्या गतीनुसार जन्माला आलेली कर्मे. तर सहज कर्मे, संस्कार प्रणित कर्मे, बुद्धिजन्य कर्मे आणि संकल्पित कर्मे. सहज कर्मे, संस्कार प्रणित कर्मे, बुद्धिजन्य अशा अर्थी संकल्पित कर्मे आणि यादृच्छिक कर्मे. परत लक्षात घ्या, सहज कर्मे म्हणजे जीव जन्माला येताना त्याने आणलेली आपल्या बरोबरची हालचाल. संस्कार प्रणित कर्मे म्हणजे जीव जन्माला येताना तो ज्या रूढी परंपरा संस्कृतीच्या बेडीत अडकलेला असतो त्या तऱ्हेची कर्मे. आणि बुद्धिजन्य कर्मे म्हणजे मी करता या भावाने संकल्पित म्हणजे संकल्प करून निश्चयात्मक पद्धतीने केलेली कर्मे. सर्वसाधारण समाजातील बुद्धिमान माणसे, ज्ञानी माणसे, तत्वज्ञ किंवा शास्त्रज्ञ या तऱ्हेची कर्मे करतात. आणि यादृच्छिक कर्मे म्हणजे अचानक उद्भवणारी, नियतीच्या इच्छेनुसार उद्भवणारी जी कर्मे ती यादृच्छिक कर्मे. यामध्ये महाभयंकर पूर येणे, अतिवृष्टी, अवर्षण, त्याचप्रमाणे भूकंप यासारखे जे अपघात येतात ते यादृच्छिक कर्मात येतात. त्यापैकी सहज कर्मे आणि यादृच्छिक कर्मे इथे करता असा मीपणाचा भाव माणसाचा नसतो.
संस्कार प्रणित जी कर्मे असतात त्याच्यामध्ये माझे संस्कार, माझी जातपात, माझी रीती, माझी काय म्हणायची चालीरीती, माझे जे काय आहे ते मानणे म्हणणे, माझी पूजा पद्धती, असं संस्कार प्रणित कर्मामध्ये सुद्धा अहंकार असतो. आणि या संस्कार प्रणित कर्म जी असतात ती माणसाच्या बद्धतेला कारणीभूत असतात. तशीच बुद्धिजन्य कर्मे ही सुद्धा जरी मोठ्या प्रमाणात सामाजिक कर्मे असली, समाजाच्या सुधारणेसाठी घडलेली कर्मे असली, तरी ती तिथे सुद्धा हा माणूस बुद्धिजन्य असल्यामुळे, बुद्धीच्या वैभवावर जीवन जगणारा असल्यामुळे तिथे सुद्धा हा जो अहम आहे तो फार बळकट असतो. तेव्हा संस्कार प्रणित कर्मे आणि बुद्धिजन्य कर्मे जी संकल्प विकल्प मी काहीतरी करीन आणि काहीतरी करणार नाही या पद्धतीने केली जातात, या कर्मामध्ये मात्र माणूस अडकतो आणि तो मोक्षापासून वंचित राहतो. मात्र तरीही ही 4 प्रकारची कर्मे ज्याला आपण सहज पारंपरिक किंवा संस्कार प्रणित, बौद्धिक आणि यादृच्छिक असे म्हणतो, यामध्ये चैतन्याचा संबंध करता म्हणून नसतो. यामध्ये चैतन्याचा संबंध करता म्हणून नसतो. कर्मशक्ती चैतन्याद्वारे आत्मतत्वाद्वारे प्राप्त होत असली तरी आत्मा स्वतः कर्मामध्ये लिप्त, चिकटलेला, अडकलेला नसतो. राजा जनक म्हणतो की कर्मसंभव म्हणजे कर्मांचा जन्म त्याचे संदर्भात अनायासे सहजतेने होत असल्याने तो त्यामध्ये मी किंवा अहम भावाने लिप्त नाही. तो केवळ अकर्ता या सहज भावाने आत्मरूप किंवा आत्माच आत्मस्थित किंवा आत्म्याशी ध्रुव एकनिष्ठ असल्याने मुक्त व सुखस्थित आहे. आता या सूत्रामध्ये एवढंच सांगितलेलं आहे की राजा जनकाला कळलेलं आहे, कर्मलिप्त नसे आत्मा जाणून मी सदा सुखी, कर्मसंभव सहज योगे सहज साधे न लिप्त मी. आत्मा जो असतो, आपल्यातील चेतना शक्ती असते, सुसंवेद्य शक्ती असते, ती कोणत्याही कर्माशी लिप्त होत नाही. आणि आपण तर ती सुसंवेद्य आत्मशक्तीच आहोत, अशा अर्थी आपण कोणत्याही कर्माशी लिप्त नाही. हा राजा जनकाला बोध झाल्यामुळे त्याच्याद्वारे घडणारी सर्व कर्मे ही सहजपणे घडणारी आहेत. आणि अशी जिथे सहजपणे कर्मे घडतात तिथे कर्ता भावच नसल्यामुळे त्या कर्ता भाव नसलेला असा हा जो माणूस असतो तो कर्मलिप्त नसतो, कर्माशी तो जखडलेला नसतो. म्हणून त्याच्या दृष्टीने जीवनातील सर्व व्यवहार एक अनायासे प्राप्त झालेली, जीवनावर आलेली भूमिका म्हणून तो सहजासहजी पार पाडतो. आणि कोणत्याही तऱ्हेने तो कर्माशी लिप्त नसतो. आतून सर्वथा परित्याग साधलेला आणि बाहेरून केवळ भूमिका म्हणून निभावणारा असा जो माणूस असतो तो आत्माच केवळ सत्य आहे, बाकी सर्व असत्य आहे जाणून वागत असल्यामुळे असा माणूस कोणत्याही परिस्थितीत कर्मलिप्त होत नाही. हेच येथे सुरुवातीला खरे तर वशिष्ठ मुनीने रामाला सांगितलेलं आहे. रामा, जीवनात प्राप्त झालेली कर्मे तुला आचरणे भागच आहे, पण तू ती कर्मे करताना जणू काही ती कर्मे जागृतीत घडली तरी तू झोपेत असल्यासारखी ती कर्मे घडावीत आणि अंतरंगातून त्या कर्माबद्दल तू पूर्णपणे परित्याग साधलेला असावा. म्हणजे कर्माबद्दल ज्याने परित्याग साधला, कर्मामध्ये ज्याला ना खेद ना खंत ना रुची ना अरुची असा जो असतो, तो आलेली निव्वळ भूमिका बजावणे या दृष्टीने संपूर्ण जीवनभर व्यवहार करतो. आणि असा भूमिका बजावणारा जो माणूस असतो तो नट जसा सराईतपणे प्रत्येक भूमिका पार पाडतो आणि पुन्हा त्या भूमिके वेगळा लिप्त राहतो, तशा पद्धतीने असा जो माणूस आलेली सर्व कर्मे अनायासे पार पाडतो, त्या कर्माशी लिप्त राहत नाही. जागेपणी तो सर्व ठाकटीक करतो असं दिसतं, परंतु जागेपणी तो दिसला तरी झोपेत असल्याप्रमाणे म्हणजे अगदी सहज भावे तो ती कर्म निभावत असतो. कारण त्याला माहित असते की तो आत्मा आहे आणि आत्मा कर्माशी लिप्त असत नाही. म्हणून ज्याने स्वतःला आत्मा म्हणून जाणले तो कोणत्याच कर्माशी लिप्त नसतो. हे सांगण्यासाठी वशिष्ठाने रामाला उलट्या बाजूने असं असं कर सांगितलेलं आहे. ते जेव्हा रामाला सांगतात सर्व कर्मे तुला करावीच लागतील, मात्र ती कर्मे करताना
तू जागेपणी कर्म करतोस असं दिसलं तरी प्रत्यक्षात झोपेत असल्यासारखा ती कर्मे घडावीत, म्हणजे सहज व्हावी ती कर्मे घडावीत. आणि पूर्णपणे तू सर्व कर्मांचा परित्याग साधलेला असावास. म्हणजे त्या कर्मामध्ये तुला रुची किंवा अरुची यापैकी कुठलाच भाव त्या कर्माबद्दल तुम्हाला नसावा. आलेली भूमिका पार पाडणं इतकंच काम तू करायचं आहे. हे सांगताना वेगळ्या पद्धतीने अष्टावक्र जे म्हणतात तिथे राजा जनक म्हणतो, मी आत्मा असल्यामुळे आत्मा कर्माशी लिप्त नसतो. हे ज्ञान मला झाल्यामुळे सर्व कर्मे अनायसे सहजासहजी होतात. आणि इतकं करून सुद्धा मी कर्मलिप्त नसल्यामुळे मला मुक्तीची चिंता वाहण्याचं कारणच पडत नाही. तर हे सांगायच्या निमित्ताने आपण सहज कर्मे झाल्यानंतर संस्कार प्रणित कर्मे, बुद्धिजन्य कर्मे जी संकल्प विकल्पात्मक असतात, आणि यादृच्छिक कर्मे असे कर्माचे 4 प्रकार सांगितले. सर्वसाधारण हे जे कर्माचे प्रकार आहेत आणि अन्यथा शास्त्रामध्ये सांगितलेले कर्माचे प्रकार जातात, त्यातला फरक आपल्या लक्षात आला असेलच. सहज कर्मे म्हणजे जीवाची सहज हालचाल, त्यानंतर संस्कार प्रणित कर्मे म्हणजे चाकोरी प्रणित स्वीकारणारी, तपासून न पाहता केली जाणारी कर्मे म्हणजे संस्कार प्रणित कर्मे. सहज कर्मे म्हणजे जीवाची सहज कर्मे, सहज हालचालीची कर्मे. संस्कार प्रणित कर्मे म्हणजे जन्मजात प्राप्त झालेल्या संस्कृतीनुसार केली जाणारी कर्मे जी आपण तपासून पाहत नाही. बुद्धिजन्य कर्मे म्हणजे ज्ञानी माणूस एखादे ध्येय आपल्या पुढे ठेवतो आणि त्यानुसार ते करायला जातो, तेव्हा तो मी करतो या भावात अडकलेला असतो. आणि यादृच्छिक कर्मे म्हणजे भूकंप, महापूर, अतिवृष्टी, अवर्षण यासारखी नैसर्गिक कर्मे ही यादृच्छिक कर्मे आहेत. त्यातील सहज कर्मे आणि यादृच्छिक कर्मे याचा करता हा ज्ञात असतो, आणि संस्कार प्रणित कर्मे आणि बुद्धिजन्य कर्मे याचा करता माणूस असतो. म्हणून माणूस संस्कार प्रणित कर्मे आणि बुद्धिजन्य कर्मे याच्यामध्ये मी भावे अडकतो. म्हणून संस्काराप्रमाणे केलेली कर्मे माझे संस्कार, माझी संस्कृती, आणि बुद्धीप्रमाणे केलेली कर्मे मी ठरवलं आणि मी हे केलं अशी कर्मे माणसाला अडचणीत आणतात. परंतु केवळ आणि केवळ आत्माच एकमेव असून अन्यथा केवळ देखावा आहे असे ज्याला ज्ञान झाले त्याला कळते की मूळ विश्वचेतना ही कर्मबंधनात अडकत नाही. आत्मा सर्वोदित अलिप्त असतो आणि आत्मा अलिप्त आहे, आणि देहरूपी जन्मलेला जीव हा केवळ भूमिका वटवणारा नट आहे. अशा भूमिकेतून जो माणूस जीवन जगतो तो मात्र वर वसिष्ठाने सांगितलेल्याप्रमाणे, रामाला उपदेश केल्याप्रमाणे कर्मे करत असूनही झोपेत कर्म करणारा, कर्मलिप्त नसणारा, कर्माचा परित्याग करणारा, आणि इतकं असून सुद्धा बिनचूक सर्व व्यवहारिक कर्मे पार पाडणारा असा असतो. तर असा जो राम आहे तोच राम जनकाने त्याला असलेल्या ज्ञानानुसार सांगितलेला आहे की कर्मलिप्त नसे आत्मा जाणून मी सदा सुखी, कर्म संभव सहज योगे सहज साधेन लिप्त मी. आत्मा कर्मलिप्त नसतो आणि मी केवळ आत्माच आहे. त्या कारणाने सर्व कर्मे करून सुद्धा मी कर्मलिप्त नाही. जीवनात कर्मे करून सुद्धा मी सदा मुक्त आहे. तर जीवनात कर्म करून सदा सदा मुक्त कसं राहावं हे सांगणारे हे निरूपण आहे. म्हणून सहज मुक्ती हे निरूपण सर्व सज्जन श्रोते हो आपण ध्यानपूर्वक ऐका. यामध्ये आपणाला सहज कर्मे, संस्कार प्रणित कर्मे, बुद्धिजन्य मी करता या भावाने केली जाणारी संकल्पित कर्मे आणि यादृच्छिक कर्मे असे कर्माचे 4 वेगळे भाग सांगितलेले आहेत. अन्यथा गीतेमध्ये वेगवेगळ्या शास्त्र धर्मामध्ये सांगितलेले कर्मे आहेत, कर्म, अकर्म, विकर्म, त्या पद्धतीने ही मांडणी नाही. ही मांडणी सहज कर्मे, संस्कार प्रणित कर्मे, बुद्धिजन्य म्हणजे मी करता या भावाने केली जाणारी संकल्प विकल्पात्मक कर्मे आणि यादृच्छिक कर्मे अशा 4 तऱ्हेची आहेत. त्यातील सांस्कृतिक कर्मे आणि अर्थातच मी करता भावाने केली जाणारी बुद्धिजन्य कर्मे ही माणसाचा अहंभाव यामुळे माणसाचा अहंभाव बळावतो
आणि ही कर्मे करताना माणूस पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो. परंतु आत्मा हा असंग आहे आणि तो असंग आत्माच मीच आहे हे समजणारा जनक म्हणतो, कोणतीही कर्मे कशी कर्मे होत ती जशी होतात तशी होतात, पार पडतात. आत्मा म्हणून माझा त्याच्याशी संबंध नाही असा ज्ञानी माणूस मात्र कर्म करून सुद्धा कर्मापासून अलिप्त असतो. आता हे राजा जनकाला अष्टावक्र महामुनींकडून झालेले ज्ञान, हेच ज्ञान रामाला देताना फक्त वशिष्ठ मुनी एका युक्तिपूर्ण पद्धतीने रामाला सांगत आहेत. रामा, सर्व कर्मे जरी तू जीवनात केलीस तरी ती झोपेत असल्यासारखी कर. त्याचप्रमाणे सर्व कर्मांचा आतून म्हणजे मनातून परित्याग कर आणि इतकं करून सुद्धा व्यवहारात तुझ्या पुढे जी जी कर्मे येतात ती तू अत्यंत बिनचूकपणे पार पाड. म्हणजे तुझी भूमिका तू केवळ एक सराईत नट म्हणून पार पाड, अन्यथा तुझा या भूमिकेशी काही संबंध नाही, तू आत्माच आहेस असंच सांगण्याचा हा प्रयत्न रामाला वशिष्ठ मुनी करत आहेत. आणि जी गोष्ट अष्टावक्र महामुनींच्या उपदेशाने राजा जनकाला मुळातच कळली होती की आत्मा कर्मलिप्त नसतो आणि राजा जनक हा केवळ आणि केवळ आत्माच असल्यामुळे सर्व कर्मे जशी घडायची तशी घडली तरी कर्माशी राजा जनक मी म्हणून संबंधित नाही. तेव्हा आपण आत्मा आहोत ही खूण ज्याला पटली तो कधीच कर्मलिप्त होत नाही. म्हणून सहज मुक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून सहज मुक्ती म्हणजे आपण आत्मा आहोत या ज्ञानाशीच कायमस्वरूपी दृढ राहायचो. हीच धारणा मनामध्ये बुद्धीमध्ये पक्की करायची, याला धृती म्हणतात. म्हणजे आपण आत्मा असल्याची धृती पक्की झाली की सहज मुक्ती सर्वांना सहज संभवते. म्हणून सहज मुक्ती हे आजचे जे आपले निरूपण आहे ती कशी साधते हे या निरूपणामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे. तर सज्जन श्रोते हो, आत्मा कर्मलिप्त नसतो आणि आपण केवळ आणि केवळ ब्रह्मचेतनाच आहोत. ब्रह्मचेतना विराट असली आपण बिंदू सारखे असलो तरी बिंदू आणि सिंधू अंततः एकच आहे. किरण आणि सूर्य अंततः एकच आहे. अशा अर्थी अणुरेणू थोकडा तुका आकाश एवढा हे जर तुमच्या लक्षात आलं तर आपण अणुरेणू एवढे थोकडे असलो तरी परमात्मा एवढे आपण भूमा विराट आहोत हे ज्याच्या लक्षात येतं त्याला कर्मबंधन पडण्याचा प्रश्नच येत नाही. सर्व जीवन सहजपणे जगून तो कर्मलिप्त न होता याची देही याची डोळा विधेयीपणे मुक्ती भोगीतच असतो. आणि ज्याने विधेयीपणे मुक्ती या जन्मात भोगली त्याला पुन्हा जन्माला येण्याचं कारणच पडत नाही. म्हणून आजचे हे निरूपण सहज मुक्ती हे आपण नीट श्रवण करा, समजून घ्या आणि त्याच्या अभ्यासाने आपल्या जीवनाचा मार्ग सुकर होईल याचा प्रयत्न करा असं सांगून आजचे निरूपण येथेच संपन्न करीत आहे. धन्यवाद. सुदिन सुप्रभात अस्तु.